क्षेत्ररक्षण साजवा तर सुपर किंग सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे। मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल वागेश्वर डेअरीचे असणारे सर्वे सर्वा, एक यशस्वी उद्योजक आणि एक यशस्वी क्रिकेटर आदरणीय रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आदेशला आपण गौरवित करतोय। अफलातून खेळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आदेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच। हा किताब आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वितरित करतोय। वेल प्ले आदेश मोडक, एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली। वडकी सुपर जायंट संघाचे खेळाडू आहेत, दोन बॅक टू बॅक षटकार आले आणि गतवर्षीपेक्षा ह्या वर्षी जर पाहायला गेलं तर बॅटला बॉल तुमच्या जास्त कनेक्ट होत आहेत। काय सांगशील या खेळीबद्दल? चला 12th मॅन पाठवा। ज्या संघाने आपल्यावरती विश्वास दाखवला, त्यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला ज्या संघामध्ये घेतलं, प्रथमतः त्यांचे धन्यवाद। आणि आनंदाला अक्षय झालं यांनी जो माझ्यावरती कॉन्फिडन्स दाखवला, तू करू शकतो, तू खेळू शकतो, त्यांचे धन्यवाद। आणि केलेली प्रॅक्टिस उपयोगी आली। दोनही टीम 12th मॅन पाठवा। वडकी सुपर लीग स्पर्धा आपण पाहतोय, काय सांगशील या आयोजनाबद्दल? अगदी आयोजन करत असताना मोडक मंडप अँड डेकोरेटर्स देखील पाहायला मिळत आहेत आणि यशस्वी आयोजन ह्याही वर्षी या पहिल्याच पर्वाचं संपन्न होतंय। काय सांगशाल या आयोजन नियोजनाबद्दल आणि खास करून मॅजिक ओव्हर आणि ह्या 8 धाव्यांसाठी काय सांगशाल? एक वडकी गावामध्ये सर्वात मोठी हाफपिचची क्रिकेट स्पर्धा भरवली, त्याबद्दल सर्व वडकी गावाचे ज्यांनी सहकार्य केलं, बक्षीसदात्यांचे, मान्यवरांचे प्रथमतः आभार। ज्यांनी आपल्याला म्हणजे वडकीमध्ये काहीतरी नवीन यावं, सर्वकडे म्हणजे सारखेच आहेत पण वडकीत काहीतरी नवीन यावं म्हणून जे मॅजिक ओव्हर काढली, त्यानंतर आट्टा काढला, हे काहीतरी नवीन यावं म्हणून काढलीत। त्यामुळे आणि सर्वांना आवडलेलं आहे ती। पहिल्या मॅचच्या अगोदर ज्यावेळेस मॅचेस चालू होत्या त्यावेळेस काही कोणाला माहिती नव्हतं, पण जशी एक मॅच झाली सर्वांना कळायला लागलं, सगळ्यांना आवड व्हावं लागली। आणि असं जर वडकी गावाने सहकार्य केलं तर वडकी गाव जी आपण आवड आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने अजून मॅचेस भरवतील आणि आमचे सहकार्य कायम राहील। मनापासून धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा वडकी सुपर जायंट्स आणि आदेश मोडक तुम्हाला असतील। आदेश मोडक आपल्या समोर होते, एक अफलातून खेळ त्यांची पाहायला मिळाली, मॅन ऑफ द मॅच ठरेल आणि यानंतरची मॅच क्रमांक 4 देखील मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। दोन बलाढ्य ताकदीचे संघ आहेत, मॅच सुरू होते, आवाजात होईल बदल, तोपर्यंत मी थांबतोय। सूरज धायगुडे सर तुमच्या समोर जोडले जात आहेत, या सर स्वागत आहे। मी समालोचक अनिकेत गुंजाळ आणि माझ्या समवेत पीटीसी लाईव्ह, थँक्यू सो मच। थँक्यू अनिकेत सर, मनापासून धन्यवाद। मॅच क्रमांक 4 मध्ये पुढे एकदा वडकी सुपर सीज आणि त्याचबरोबर वडकी कॅपिटल्स असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। वडकी सुपर लीग 2025 मध्ये लाखो क्रिकेट बेबी राजांचं मनापासून खरं तर स्वागत। चौथी मॅच खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय। आत्ताचा डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात ऋषीच्या बॅटमधून। ऋषिकेश मोडक अगदी स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला अनिकेत आंबेकर। त्यानंतर अगदी बॅक टू बॅक डॉट, अगदी आडव्या बॅटने मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत, काही चेंडूंवरती थांबला होता परंतु त्यानंतर इथे आक्रमण बनवलाय, ऋषीच्या बॅटमधून सिक्सर आलाय। षटकार पाहायला मिळेल आणि षटकाराच्या मदतीने मित्रांनो धावफलक बदलतंय। 8 रन ऑन द बोर्ड, 8 धावा मात्र धावफलकावरती आहेत। गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला अविनाश क्षीरसागर या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खरं तर फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो, लॉंगॉनमध्ये फटका खेळलाय, अगदी डाऊन दी बॉल। अमोल दादा या ठिकाणी आपल्याला कॅप्टन कूल पाहायला मिळतील, चेंडूला रोखण्यामध्ये यश आलंय। चेंडूला रोखणं खरं तर मित्रांनो खूप गरजेचं आहे, ते देखील पाहायला मिळतंय। त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अविनाश क्षीरसागरच्या माध्यमातून, स्ट्राईक वरती ऋषी पुन्हा एकदा आहे। इथे लोबपुल टॉस मैदानाच्या आतमध्ये पाहतो, क्षेत्ररक्षक स्लाइड करण्याचा प्रयत्न, फेकी कव्हर प्रोटेक्शन गरजेचं असेल, सिंगल आहे ती या चेंडूवरती होती पूर्ण। गुड कॉल मैदानाच्या आतमध्ये दोनही बॅटरांमध्ये खरं तर या ठिकाणी पाहायला मिळालाय। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय, धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 11, 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत। वडकी सुपर लीग 2025 चा थरार 10 संघांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि ऑक्शन पद्धतीने खरं तर ही लीग पर्व अगदी पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर दिवस क्रमांक 2 देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चौथी मॅच वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स टीम। वडकी सुपर किंग्सने खरं तर टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच महत्त्वपूर्ण आहे,
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज क्रमांक 2 हाताळण्यासाठी सुनील चव्हाण या ठिकाणी पाहायला मिळतील. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आहेत. ऋषी अगदी स्ट्राईकवरती, तर नॉन स्ट्राईकला अनिकेत आंबेकर आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला कॅप्टन कूल आहे टीमचा. बॅट्सला ऑन करतोय पुन्हा एकदा. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. आलाय स्लॉट मध्ये, पुन्हा एकदा पाठवलाय पार्किंग प्लॉटला. इथे बिग सिक्सर. चरण ऋषी खरं तर इथे थांबण्यासाठी आलेलाच नाहीये. इथे मी आक्रमण करण्यासाठी आलोय. पहिल्या षटकामध्ये जरी डॉट बॉल खेळले असतील तर इथे आक्रमण चढवला जातोय. ऋषिकेशच्या बॅटमधून सिक्सर या ठिकाणी पाहतोय. 17 हा आकडे अगदी धावफलकावरती या ठिकाणी पाहतोय. खतरा हा कोणाच्या बाजूने खरं तर अटळ असेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऋषी. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. क्षेत्ररक्षक अगदी काउंट कॉर्नर से डाऊन दी बॉल फेके मैदानाच्या आतमध्ये केली जाते. त्याचबरोबर या चेंडूवरती मिळते ती सिंगल. काही चेंडू चांगले असतील, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान आहे, तर जसा खराब चेंडू मिळेल त्याला महासन्मान देण्याचं काम खरं तर मैदानाच्या आतमधून सुरू आहे. अगदी आपण पाहतोय वडकी कॅपिटलचे कॅप्टन अमोलदादा क्षेत्ररक्षण सजवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमधून. त्यानंतरचा चेंडू स्ट्राईक वरती अगदी आपण पाहतोय. अनिकेत आंबेकर टीमचा कॅप्टन, टीमचा पाठीराखा, टीमचा कणा. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 आहे. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. याही चेंडूवरती आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये आहे. उंची तर आहे, लांबी भिडली नाहीये आणि टिपला जातोय झेल. खेळाडूची खेळी संपुष्टात. अनिकेत आंबेकर बॅक टू द पवेलियन जात असताना या ठिकाणी खरं तर पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. एक सेलिब्रेशन सुनील यांच्या माध्यमातून जबरदस्त खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठी विकेट खरं तर आली आहे. अनिकेत बॅक टू द पवेलियन. काही जबरदस्त सेलिब्रेशन खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट घेतली आहे. खरं तर कॅप्टनला इथे बाद केले गेले. धावांची रन मशीन अगदी टीमची कोलमडून पडली आहे. विकेट आली आहे. त्याचबरोबर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी स्टार सुपरस्टार, एक स्फोटक मॅन मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव. आदेशजी बोडक यांच्याकडून खरं तर गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी जल्लोष, त्याचबरोबर विकेट आणि सेलिब्रेशन. खरं तर काय केलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय आदेशजी बोडक, सुनीलजी चव्हाण यांच्यासाठी आहे. बोडक मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून खरं ते पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज ऑन स्ट्राईकला आहे. इथे अगदी स्लोबान मैदानाच्या आतमध्ये खरं तर वापरला जातोय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन मध्ये खरं तर चेंडू ट्रॅव्हल होत असताना या चेंडूवरती अगदी सिंगल आहे, ती डिक्लेअरच्या माध्यमातून मिळेल. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या षटकातला अंतिमचा चेंडू या ठिकाणी खरं तर उरलाय. त्यानंतरचा चेंडू सूरज. स्लोबान मैदानाच्या आतमध्ये लो पुल टॉस, आक्रमण चढवला. क्षेत्ररक्षक इथे मैदानाच्या आतमध्ये फेकी करतात. रनिंग ड्रॉप फेकी खरं तर मित्रांनो पाहायला मिळाली आहे. आणि त्याचबरोबर या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि गोलंदाजासाठी अगदी सुपर डुपर मॅजिक ओव्हर खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज वापरणार आहेत अमोल मोडक यांना खरं तर इथे आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कॅप्टनला खरं तर इथे वडकी सुपर किंगच्या कॅप्टन इथे चॅलेंज खरं तर दिलेलं असं नक्कीच पाहायला मिळतंय. वडकी कॅपिटल टीम कडून गोलंदाजीच्या माध्यमातून अमोल मोडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मॅजिक षटकाचे खरं तर बळी ठरतील का 16 धावा मिळतील का चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतील. काय काय मॅजिक खरं तर या षटकामध्ये पाहायला मिळते. चला टीम वेळ वाचवा. टीम मीटिंग इज नॉट आउट. मॅच आता ऑन करायची आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक. कान मंत्र अगदी अनिकेत आंबेकरने खरं तर मैदानाच्या आतमध्ये सूरज यांना देखील पोहोचवले. सूरज जाधव वापर करतील का. ऋषिकेश मोडक देखील नॉन स्ट्राईकला. 8 चेंडू 18 बनवल्यात आतापर्यंत. मॅजिक ओव्हरला होतीये सुरुवात आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अमोल मोडक. सूरज अगदी स्ट्राईक वरती आहेत. चला मॅच ऑन करा. वेळ वाचवायचा आहे. टीम यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. अगदी काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हात तळलाय. काय पाहायला मिळेल. दांडी 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 जी आहे ती गुल केली जाते.
सूरज जाधव अगदी बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून येत असताना खरं तर पाहायला मिळाली आहे. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा. वडकी सुपर किंगला मैदानाच्या आतमधून बसतोय. जबरदस्त गोलंदाजी अमोल दादा यांच्या माध्यमातून, अर्थात अमोलजी बोडक अगदी आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. अगदी मॅजिक आणि अशाच षटकांसाठी खरं तर ओळखला जातात खेळाडू. बोडक मंडप डेकोरेटिव्हचे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय आदेशजी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं खरं तर कॅश प्राइज गोलंदाजासाठी. जबरदस्त विकेट घेतली अमोल बोडक यांच्यासाठी. खरं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय. न्यू बॅटर निलेश पाटील. ओव्हर बॅटने पुश केलाय. पॉवरफुल पंच आहे मित्रांनो हा, आणि पाठवलाय अगदी वडकी सुपर किंगच्या प्लॉटिंग मध्ये. सिक्सर. षटकार आलाय. आक्रमण चढवलंय. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. वडकी सुपर किंग कॉल असेल आपल्या टीमला. थोडंसं मागं डगआउट करा मित्रांनो. अनिकेत आंबेकर सर विनंती असेल थोडं मागं सरका लाईन रेषेपासून. अगदी या चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतंय. अगदी बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमधून आपण पाहायला मिळेल. निलेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. चरण षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. 32 रन ऑन द बोर्ड. लगातारचा दुसरा षटकार खेळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा पूर्ण करायच्या असतील तर बोनस जर मिळवायचा असेल इथे आक्रमण करायला हवंय. गोलंदाजीच्या माध्यमातून अमोल बोडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू मध्ये डॉट बॉल आणतील का, कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातील का पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी खरं तर वडकी सुपर लीग 2025 पाहणं गरजेचं असेल मित्रांनो. 3 चेंडू आणि 4 धावा खरं तर पूर्ण करायच्यात, आणि इथे चेंडू डॉट येतील का, कमबॅक पाहायला मिळतोय का. यास इथे अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांचे दोनही हात समांतर आलेत. धाव मात्र अवांतर आले. आयडीचा व्हाईट बॉल. अगदी अवांतर धाव या ठिकाणी खरं तर मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोलवर टप्प्याचा उंच हवाई तडाखा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ताकद आणि नजाकत. निलेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. 6 रन. त्याचबरोबर आदरणीय सतीश जाधव यांच्याकडून खरं तर निलेश पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी 10 धावा बोनस या ठिकाणी आपण देतोय. धावफलक पुन्हा एकदा बदलते. अगदी सन्माननीय हरिचंद्र नाना साबळे यांच्याकडून खरं तर, त्याचबरोबर योगेशजी साबळे यांच्याकडून खरं तर दोघांच्या माध्यमातून अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज निलेश पाटील साठी. लगातारचे 3 मॅक्सिमम सुपर हिट खेळलाय. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतं. क्षेत्ररक्षक सुनील अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किती धावा इथे खरं तर मिळत आहेत. फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, आणि किती धावांची चोरी इथे खरं तर पाहायला मिळते. अगदी याही चेंडूवरती मिळतील 3 धावा. 3 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 52 धावांवरती, आणि 1 चेंडू इथे उरलाय. 1 चेंडू खरं तर बाकी आहे. 52 रन ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. त्याचबरोबर षटकाची होती समाप्ती, आणि 10 धावा बोनस ऍड आपण केले गेल्यात. आणि मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपलाय, आणि वडकी सुपर किंगची धावसंख्या आहे 52 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 52 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात, आणि अंतिम षटक खरं तर इथे उरलंय. 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत, आणि त्या 6 चेंडूसाठी गोलंदाज कोण वापरला जातोय ते पाहणं गरजेचं असेल. अगदी कानमंत्र खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. दोनही संघ बलवान आहेत, आणि 2 बलवानांमध्ये मित्रांनो खरं तर ही झुंज मैदानाच्या आतमध्ये. निमित्त मात्र वडकी सुपर लीग 2025 चा थरार पर्व अगदी पहिलं. चला टीम मेडिकेट नॉट आउट मॅच ऑन करा. वेळ वाचवायचा आहे टीम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. विश्वास बोराटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. विश्वासवरती आता दाखवला आहे तो वडकी कॅपिटलने विश्वास बोराटे गोलंदाजीच्या माध्यमातून. तर स्ट्राईक वरती निलेश पाटील. 52 धावा धावफलकावरती आहेत.
मॅच पुन्हा एकदा निलेश पाटील खरं तर आपण पाहतोय घुटना टेक तर तमाशा देख. दोन क्षेत्ररक्षकांची दरी आहे आणि त्याचबरोबर चेंडू सीमारेषेला फरार. विश्वासवरती हल्ला बोलला. निलेश पाटीलच्या बॅटमधून चौकार 4 रन. चौकार मिळेल या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने अगदी धावफलक बदलतय. 56 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. जबरदस्त खेळी निलेश पाटील. त्यानंतरच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. चांदो मामा भागलास का आणि निलेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर पाहिलास का. चरण षटकार इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलाय. 31 धावा आतापर्यंत बॅटमधून आणल्यात. चौकार षटकारांचा पाऊस अगदी निलेश पाटीलची काय फलंदाजी अगदी पाहायला मिळाली आहे. काही चेंडूवरती खोलवर टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल झाली आहे. पूर्ण दुहेरीचा कॉल आहे. फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 2 धावा. इथे 2 मिळतील. 2च्या मदतीने मित्रांनो धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 64 धावा धावफलकावरती आहेत. 64 रन ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. निलेश पाटील अगदी खोलवर टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. पुढे एकदा फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न होता. सिंगल झाली आहे. वाऱ्याच्या वेगामध्ये दुहेरीचा प्रयत्न असेल आणि याचबरोबर इथे अगदी 2 धावा होतील पूर्ण. 2 धावांच्या मदतीने 66 रन ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आहेत. वारंवार सुनील अगदी आपल्याला पाहायला मिळतील. विश्वास बोराटेंना अगदी कानमंत्र इथे दिले जातात. सेलिब्रेशन एक दर्जादार अगदी या ठिकाणी आपल्याला सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. सत्ता कोणाची येते या मॅच वरती पाहणं गरजेचं असेल. त्यानंतरचा चेंडू आहे. तिला पुलटास इथे पुन्हा शेख आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फेकून दिलाय. निलेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि अगदी गौतमी पाटील खरं तर इथे लाजली याची फटकेबाजी पाहून. निलेश पाटील काय खेळलाय. 9 चेंडू 41 धावा आतापर्यंत बॅटमधून आल्यात. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर होतोय. त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये खरं तर चेंडूला जावं लागेल आणि इथे आपण मैदानाच्या आतमधून पाहतोय 4 षटकांचा मित्रांनो खेळ आहे तो होतोय पूर्ण आणि टोटल रन ऑन द बोर्ड वडकी सुपर किंग्सच्या धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 73 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी 74 धावांची आवश्यकता. त्यानंतर मॅच क्रमांक अंतिमची वडकी इंडियन्स आणि वडकी सनरायझर्स टीम टॉस साठी यायचंय. तर धावा खरं तर वडकी कॅपिटल टीमला विजयासाठी बनवायचे आहे. चला टॉस का बॉस या मंचावरती आपण पुन्हा एकदा पोहोचतोय. चला वडकी इंडियन्स टीम आणि वडकी सनरायझर्स टीम आपण टॉस का बॉस या मंचावरती बोथ कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी पोहोचा. नाणेफेक खरं तर आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. सन्माननीय राजेंद्रजी आंबेकर त्याचबरोबर योगेशजी साबळे सरांना विनंती असेल आणि त्याचबरोबर सन्माननीय नानाजी साबळे यांना देखील विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचावरती मान्यवर यायचे. तुमच्या हस्ते खरं तर आपण नाणेफेक या ठिकाणी घेणार आहोत. चला बोथ कॅप्टन लवकरात लवकर कॉलिंग असेल. वडकी इंडियन्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी सनरायझर्स दोनही संघ आज मात्र बलवान आहेत आणि दिवस क्रमांक 2 मधील अगदी शेवटची मॅचचा टॉस या ठिकाणी आपण खरं तर घेतोय. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. मान्यवर आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर आपण हा टॉस या ठिकाणी खरं तर घेतोय. चला वडकी सनरायझर्सचे कॅप्टन आलेत. वडकी इंडियन्स आपला कॅप्टन पाठवा. अगदी आपल्याला पाहायला मिळतील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा अगदी मानाची स्पर्धा आहे वडकी सुपर लीग 2025 चा थरार पर्व अगदी पहिला आहे. दोनही बोथ कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अगदी शेवटच्या मॅचचा टॉस खरं तर घेतोय. अगदी कॉल कोण करेल दोघांमध्ये. वडकी इंडियन्स टीमचे कॅप्टन कॉल करतील. नान हवेत आहे आणि हेडचा कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी वडकी इंडियन्स टीमने खरं तर इथे टॉसचा बॉस झालाय आणि प्रथमता निर्णय बॅट फर्स्ट.
खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी किती धावसंख्या खरं तर बनवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न आमच्या टीमचा राहील. यस, आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन बद्दल एक कळवा. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. सर्वांनी अतिशय कष्ट घेऊन ही लीग पूर्ण पार पडत आहे. सर्व गावातील सर्व खेळाडूंचे आयोजकांचे अभिनंदन. यस, मनापासून धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर वडकी सनरायझर्स टीमच्या खरं तर आपण कॅप्टनकडे जातोय. आता गोलंदाजी खरं तर करायची आहेत. आपल्याकडे 4 षटकं आहेत आणि खरं तर कोणत्या बॅटरला इथे अडकवण्याचा प्रयत्न असेल? शक्यतो जेवढ्या धावा कमीत कमी रोखता येतील पुढच्या संघाला तोच प्रयत्न आहे. जे आहेत त्यांचे कॅप्टन रणजित, त्यांना पण रोखायचे आणि बाकीचे बॅट्समन असतील त्यांना पण रोखायचे. दर्शन जाधव संपर्क करा. खूप शुभेच्छा. पुढे एकदा जातोय आपण कॉम्बॉक्स मध्ये. आपल्या बरोबर जोडले जातील अनिकेतजी गुंजाळ सर. या सर, आपलं मनापासून स्वागत आहे. सातारा खंडाळा विभागातील एक गोड आवाज तुम्ही ऐकला. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वाधिक मोठी स्पर्धा हाप्पीस टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संपन्न होते. अर्थात वडकी सुपर लीग सुपर डुपर हिट आयोजनामध्ये मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दर्शन जाधव, विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये संपर्क करा. धन्यवाद, तुम्ही आलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एका बाजूने स्वप्नील झेंडे तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहूया अमोल मोडक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर सलामीचे षटक घेऊन गोलंदाज देखील सज्ज होतील. नाव आहे सूरज जाधव. पंचांचा इशारा आला जातोय. लेट्स दी प्ले. रात्रकालीन क्रिकेटचा थरार वडकी सुपर लीगच्या माध्यमातून नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळतोय. चला खेळूया क्रिकेटचा महासंग्राम. आडव्या बॅटने पहिला चेंडू खेळून काढला. अनिकेत आंबेकर डाऊन दी बॉल. झेल झालाय. बडी बसली जाल में. स्वप्नील झेंडे बॅक टू दी पेव्हिलियन. पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. गोल्डन डक विकेटची शिकार. फलंदाज बाद. सूरज जाधवच्या गोलंदाजीचं नाणं इथे चमकायला लागले. गोल्डन डक विकेटची शिकार आली आहे. जे बॅटर दाखल होत आहेत. स्वप्नील झेंडे बाद होत आहेत तर स्वप्नील आटपाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जो आला जातोय. गोलंदाज सज्ज आहेत मारा करण्यासाठी. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय. फेकी सुरेख. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या येतील आणि या 2 धावसंख्येबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. 1 बाद 2 धावा आहेत. 22 चेंडू अजूनही 72 बनवायचे आहेत. 74 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बाऱ्याच्या वेगात येथील चेंडूपर्यंत वेगवान सिंगल तर येते. धावफलक साजबाज ताज 3 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. सुरुवात इथे गोलंदाजीच्या माध्यमातून लाजवाब झाली आहे. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितले ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळेल. सूरज जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज आहेत. स्ट्राईकला आता मात्र अमोल मोडक. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून याही खेळाडूची ख्याती. इथे समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहे. पुला खालून पाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे रास्ते हे 4 के.
चारण चौकार. जी माणसं आयुष्यामध्ये पडत असतात ना ती लोकांसाठी धड नसतात, पण खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. हा इतिहास आहे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण आणि याच बरोबर चेंडू लँड होतोय अमोल मोडक यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. हवाई जलवा. वा भाई वा. षटकार. तेरा धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अमोल आक्रमण करतायत. सूरजला कमबॅक करणारी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सातत्याने सराव सातत्य अमोल मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे देखील अक्रॉस दी बॅट चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. फार मोठं आक्रमण पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं आणि धावफलकावरती नजर टाकूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 बॉल विजयासाठी 55 धाब्यांची गरज. अठरा चेंडू 55 धावा. 55 धावा 18 चेंडू. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वडकी सुपर किंग संघाने काल एक सामना विजयी केलाय तर वडकी कॅपिटल काल एक सामना पराभूत होताना पाहायला मिळालेत. आज विजयाची गोडी चाकायची आहे. हा मानस दोनही टीमचा आहे. विजय धारण कोण करेल याकडे सर्वांचंच लक्ष असलेलं पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावेत असे बरेचसे दानी हात या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेत. सर्व दानशूर दातृत्व दात्यांचं आणि मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा वडकी सुपर लीग 2025. दुसरं षटक अनिकेत आंबेकर आणि इथे अनिकेत आंबेकरला देखील आसमान दाखवलंय. इस्कोल लगाड आला तो लाईव्ह झिंगाला आला. चरण षटकार. अनिकेत आंबेकर वरती आक्रमण नक्कीच करतायत. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये विजयाचं स्वप्न दाखवलं जाणार का? नावातच स्वप्न आहे. प्रत्येक संघाने स्वप्न पाहिलंय या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना खेळायचा, या स्पर्धेचा मानाचा करंट उंचवायचा, परंतु स्वप्नांच्या दिशेने आगेकूच करणारं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. इथे अलॉंग दी कार्पेट फटका क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत चांगले क्षेत्ररक्षण करतील. एक धाव आली आहे. धावफलकावरती 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 16 चेंडू 48 समीकरण तयार होत आहे. 41 हा लकी नंबर आहे अमोलदादा मोडक यांच्यासाठी. हा चेंडू अगदी आपण पाहूया सुरेख येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय. बडी मछली जाल में अमोल मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. 4 चेंडू 16 धाव्यांची वैयक्तिक खेळी करत मात्र तंबूच्या आश्रयाला परततायत. धक्का क्रमांक दुसरा. विकेट आली आहे. आमचे कुणालदादा साबळे आमचे वैभव दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 14 चेंडू 48 धाब्यांची खेळी अजूनही करायची लढावं लागेल. अजून मॅजिक ओव्हर शिल्लक आहे. विसरून चालणार नाहीये. त्या दृष्टीने प्रवास करावा लागेल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. इथे प्रयत्नांच्या पराकाष्ठ जर तुम्ही केली तर सामना अशक्य नाहीये. आडा बॅटने अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिथे फेकी सुरेख. कलेक्शन देखील सुरेख. एक धाव येईल. 27 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 13 चेंडू 47 धावा. अनिकेत आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी आहे. हा चेंडू सुरेख. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. अवंतरच्या मदतीने धावफलक 28 आहे. 13 चेंडू 46. बून बून से बनता है सागर. एक एक धाव बनवायची आहे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण. नो बॉल. पुलस एकदा नो बॉलचा इशारा आहे. नो +1 2 धावा येतील ज्या अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळत आहेत.
धावफलकावरती 30, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडू 44. समीकरण तयार होत आहे आणि विनंती असेल वेळ वाचवा. काहीशे कानमंत्र शिवमच्या माध्यमातून नक्कीच दिले जात आहेत. हे कानमंत्र महत्वाचे असतील. यानंतर शेवटची मॅच दुसऱ्या दिवसातील आपण पाहणार आहोत. वडकी इंडियन्स वर्धामध्ये वडकी सनरायझर्स यानंतरची होणारी मॅच. हा चेंडू देखील इथे व्हाईट बॉल. पंच हात फैलावत आहेत. धावफलक 31 धावा आहेत. इथे समोदेशन चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. वेगवान सिंगल तर आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकं संपली 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 12 बॉल बनवायचे आहेत. 42 धावा आणि मॅजिक ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायचंय. समर्थ शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मॅजिक इथे घडणार का? इथे जादुई कामगिरी होणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. आमचे प्रकाश साठे सर अगदी आपण पाहतोय. प्रकाश पवार सर नक्कीच आपण पाहतोय इथे स्कोररची भूमिका बजावत आहेत. क्रिक हिरोजच्या माध्यमातून सातत्याने एक जबरदस्त कामकाज प्रकाश पवार सरांचं पॉवर इज पॉवर यांचं पाहायला मिळतं. त्यांचंही मनापासून स्वागत. त्यानंतर PTC लाईव्ह आमचे जयवंत दादा कोलते आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच तैनात आहे. आपलंही मनापासून स्वागत करतो. अंकुश सर आहे. त्यानंतर ऋषी सर, मयूर सर आपल्याला पाहायला मिळतील. विशाल सर हे तीनही कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे अगदी आपण पाहूया फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 33 धाबा. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. फ्रीड गेंद. इथे आडव्या बॅटने हवाई फायर. चेंडू लँड होतोय सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. 39 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि 35 अजूनही बनवायचे आहेत. 11 चेंडू 35 धावा. समीकरण तयार होत आहे. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या रक्तात भिनलेला खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि क्रिकेटमय वातावरण वडकी गावामध्ये संपन्न होत आहे. वडकी सुपर लीग. इथे देखील आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. 3ऱ्याही क्रमांकाचा धक्का बसलेला पाहायला मिळेल. फलंदाज सिद्धेश मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट. तर न्यू बॅटर विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विश्वास बोराटे याही खेळाडूची चर्चा आपण केलेली आहे. अगदी वडकीचं क्रिकेट गाजवणारा हाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विश्वास टाकलाय संघाच्या माध्यमातून. क्षेत्र कोणतंही असू द्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. 10 चेंडू 35 धावा. मॅजिक ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा समर्थ खर्च करतायत. 1 विकेट देखील घेतली आहे. चार चेंडूंमध्ये मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज समर्थ शेवाळे इथे बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण चढवलंय. तिथे क्षेत्ररक्षक कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 31 धाव्यांची गरज. मॅजिक ओव्हरमध्ये 3 चेंडूंमध्ये 11 आल्यात. तर 5 धाब्यांची गरज टार्गेट पूर्ण करण्यासाठी मॅजिक ओव्हरच्या गरजेच्या असतील. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह आहे. पॉवर प्लेचं षटक. इथे आक्रमण चेंडू उंच हवेमध्ये. अनिकेत आंबेकर झेल घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर झेल निसटलाय. तोपर्यंत धावांसाठी धाव.
आणि खेळाडूंना विनंती आहे थोडीशी काळजी घ्या. 3 धावा येतील. 46 धावसंख्येवरती धावफलक आहे. 8 चेंडू 28 बनवायचे आहेत. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 14 आल्यात, अर्थात 2 चेंडूंमध्ये 2 धाव्यांची गरज आहे. 46 धावा आहेत. 8 चेंडू 28 धाव्यांची गरज. आणि खेळाडूंना विनंती असेल स्वतःची थोडीशी काळजी घ्या. आणि धावफलकावरती 46 आहे. 8 चेंडू 28 बनवायचे आहेत. आणि मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. टार्गेट पूर्ण झालं तर 10 धावा बोनस येतील, आणि नाही झालं तर या 14 धावसंख्येमधून मायनस केल्या जातील. आडव्या बॅटने एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. धावफलकावरती 47 धावा आहेत. 7 चेंडू 27. इथे आता 5 चेंडूमध्ये 15 बनवले आहेत, अर्थात एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज. टार्गेट मॅजिक ओव्हरचं पूर्ण होण्यासाठी काय घडणार काय बिघडणार पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल आला तर वडकी सुपर किंगला ह्या मॅजिक ओव्हरचा फायदा होणार, आणि जर इथे 1 धाव आली तर वडकी कॅपिटल संघाला 10 धाब्यांचा बोनस मिळाला जाईल. हीच मॅजिक आहे, हीच जादुई कामगिरी आहे, आणि ही खासियत आहे वडकी सुपर लीग 2025 ची. जबरदस्त आयोजन, धडक बेधडक मात्र नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण पाहिलेत, आणि त्यानंतर मानाचा करंडक वडकी सुपर लीग. सात चेंडू 27 धावा. इथे बोनस कोणाला मिळणार की कोणाच्या धावा मायनस होणार हे पाहण्यासाठी हा चेंडू महत्वाचा आहे. समर्थ शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आक्रमण चढवलंय, आणि याच बरोबर 1 धाव आली आहे. इथे जर डिरेक्ट हिट चेंडूचा होताना पाहायला मिळाला असताना तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाली असती, परंतु 10 धावा बोनस स्वरूपात वडकी कॅपिटल संघाला नक्कीच मिळाल्या जात आहेत. धावफलकावरती 10 धावा ऍड करून 58 धावा आहेत. 6 चेंडू बनवायच्या 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? अगदी फलंदाजाने रिस्क घेतलेला पाहायला मिळाली, परंतु ते देखील दाखवून देत आहेत रिस्क है तो इस्क है. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज अजूनही विजयासाठी वडकी कॅपिटल. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कहाणी में ट्विस्ट नक्कीच आलाय. 6 चेंडू 16 सामना रंगतदार होताना पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका वडकी कॅपिटल संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. एखादी मोठी विकेट वडकी सुपर किंग संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होता शिवम मोडक. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. टीव्ही अंपायर काही क्षणामध्ये निर्णय देतील. व्हाईट बॉल आहे किंवा नाही. धडधड प्रेशर प्रत्येकाच्या मनामध्ये असणार आहे. लढावं लागेल मॅच मध्ये. मॅच महत्वपूर्ण असलेली पाहायला मिळते. वडकी सनरायझर्स टीम मॅजिक बॉलर अद्याप आलेला नाहीये. तो मॅजिक बॉलरचं नाव कळवा विनंती असेल. काय निर्णय आहे सर? इट्स अ व्हाईट बॉल. अर्थात
एक धाव अवांतर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकूया. धाबा आहे ते 59. 6 चेंडू 15 धाब्यांची गरज. इथे आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. चेंडू उंच हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचता झेल सुटलाय. इथे देखील जीवनदान. एकच धाव आणि एका धावेबरोबर 60 धावा आहेत. कॉल रिकॉल मध्ये बिघाड होती तरी देखील जीवनदान पाहायला मिळाले. कॅचेस विन द मॅचेस. इथे कॅच सुटलाय की मॅच सुटलीये येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. लेलो कॅच जीतो मॅच असं समीकरण क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिले. एक एक झेल महत्वाचा असेल. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है. 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है. 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है. और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 62. शेवटचे 4 चेंडू 12 धावेंची गरज. 4 चेंडू 12 धावा. दबाव दडपण प्रेशर दोनही बाजूने आहे. क्रिकेट रसिकांनो सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्यांच्या गजरात दोनही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. शिवम आडबाटे चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरती आहे. डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. 3 चेंडू 12. वडकी कॅपिटल की वडकी सुपर किंग्स. इथे समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सूरज जाधव चेंडू अडवलाय. फेकी होईल तोपर्यंत सिंगल डबल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडू 10 धावा. दोनही मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 चेंडू 10 धावा. विजयासाठी जे समीकरण तयार होत आहे. दोन षटकार जर खेळत असतील तर मोडक मंडप अँड डेकोरेटर्स आदितजी मोडक 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील साठी हे पारितोषिक आहे. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. शिवम इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे अगदी आपण पाहूया धावचीत स्वरूपात फलंदाज विश्वास होत आहेत. बाद विकेट आली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 9 धावा. इथे जर 8 आला तर अजूनही सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. सुपर ओव्हर 8 येणार का? स्पर्धेतील पहिला 8 गरजेचा आहे. तो येणार का? प्रश्नचिन्ह आहे. आणि याच बरोबर इथे डॉट बॉल आलाय. वडकी सुपर किंग्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन वडकी सुपर किंग्स. तर वडकी कॅपिटल जबरदस्त खेळ तुमचाही पाहायला मिळाला. तुमचंही मनापासून आभार. हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू 42 धावा 5 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. निलेश पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सुनील चव्हाण यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आदेश मोडक मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पाहायला मिळेल. संतोष चव्हाण आणि अमोल मोडक यांच्यासाठी प्रत्येकी 500 अर्थात 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि निलेश पाटीलच्या 42 धाव्यांच्या खेळीसाठी योगेशजी साबळे आणि आदरणीय नाना साबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
आणि निलेश पाटील यांच्या षटकारासाठी 500 रुपये ऑनलाईन स्वरूपात जमा झालेत. सतीश जाधव साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक जमा झाले. चला मॅन ऑफ द मॅच निलेश पाटील. चला बॉलर सांगतो. वडकी इंडियन संघाचे बॉलर चॉईस केले ते सतीश शेजवळ, तर वडकी सनरायझर्स सुमित शिंदे.